नमस्कार, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे। तर बघू शकता उन्हाळा स्पेशल अशी आपण चिंच गुळाची कढी बनवलेली आहे, जी उन्हाळ्यासाठी खूप उपयोगी आहे। आणि उन्हाळ्यामध्ये ही कढी जर तुम्ही खाणार ना, तर हिच्यामुळे तुम्हाला उष्णता वगैरे अजिबात लागणार नाही, उष्णतेचा त्रास पण होणार नाही। तर नक्की ही कढी बनवून बघा मैत्रिणींनो, खूप छान अशी आंबट गोड चवीची ही कढी बनवून तयार होते। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी साधारण 1 वाटी इतक्या चिंचा घेतलेल्या आहेत। हे आपण आता स्वच्छ करून घेतले, त्यांच्यावरचे टरफल वगैरे काढून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, छान असं आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी घालून भिजत ठेवायचे आहे। साधारण 3 ते 4 तास आपल्याला ह्या चिंचा भिजू द्यायच्या आहे। मग तुम्हाला ही कढी बनवण्याच्या आधी 2-3 तास आधी ह्या चिंचा भिजवून ठेवा। त्यानंतर एका बाउलमध्ये मी गूळ कट करून घेतलेला आहे। तर गुळामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून तो थोडा मेल्ट होईल। बघू शकता तुम्ही इथे आता मी थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि छान असं वितळेल तो पाण्यामुळे। त्यानंतर आपण आता इथे वाटण तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। थोडंसं जिरं घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। तर खूप सुंदर अशी ही कढी बनवून तयार होते आणि बऱ्याचशा ठिकाणी होळीच्या दिवशी ही कढी बनवण्यात येते। तर खूप सुंदर लागते ही, तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता। त्यानंतर इथे जिरं आणि मीठ घातल्यानंतर आपण ह्याचं वाटण तयार करून घेणार आहोत। आता इथे छानसं असं आपलं जाडं भरडं वाटण तयार आहे। इथे थोडंसं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे मी, इथे थोडंसं जिरं, मोहरी आणि हिंग पावडर घेतलेली आहे। हे आपल्याला सगळं फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे। आता इथे मी थोडंसं 2 ते 3 चमचे इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। खूप सुंदर लागते ही कढी। आता इथे आपण ही जी चिंच भिजवलेली होती ना, साधारण 2-3 तास अशी, तर आपण ती चुरून घेणार आहोत। ती छान अशी आपल्याला चुरून घ्यायची, म्हणजे त्यातलं सगळं चिंचेचा आंबटपणा व्यवस्थित निघेल आणि जे चिंचोके वगैरे असतात ना, ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे। त्याच्यामुळे आपली कढी खूप सुंदर होते आणि खूप आंबट गोड चवीची छान अशी कढी बनवून तयार होते। आता इथे गाळणी घेतली, मी गाळणीच्या साहाय्याने छान असं गाळून घेत आहे, कारण चिंचेच्या जे पाणी असतं ना, त्याच्यात धागे वगैरे बारीक असतात ना, तर ते आपल्याला गाळून घ्यायचे। तुम्हाला जर आवडत असेल तर राहू द्या, नाही गाळलं तरी चालेल। आता इथे मी हे सर्व साहित्य बाजूला ठेवते। आता इथे एक पातेलं घेतले छोटंसं, त्याच्यामध्ये हे चिंचेचं पाणी घालून घेणार आहे आणि वरून आपण हे गुळाचं पाणी घालून घेणार आहोत। गूळ थोडासा राहिलेला होता, तर तो पण नंतर मिक्स होतो। त्यानंतर आता इथे थोडंसं आपण 2 चमचे इतकं बेसन पीठ घालून घेणार आहोत। तर बेसन पीठ तुम्ही चमच्याच्या साहाय्याने, तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याच्या साहाय्याने, किंवा हाताने छान अशा त्याच्या गुठळ्या मोडून घेऊ शकता। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर उन्हाळ्यासाठी खूप छान असा हा आंबट गोड चवीचा पदार्थ आहे। तर नक्की एकदा ट्राय करून बघा, ही कढी खूप सुंदर लागते। आणि आता होळीपासून आपली ऊन पण वाढतं, तर त्याच्यासाठी ही कढी उत्तम पर्याय आहे। तर बघू शकता छान असं आपलं मिश्रण तयार आहे। आता इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत। तर मी इथे साधारण 1 ते सव्वा चमचा इतकं तेल घातलेलं आहे। तेलमध्ये आपण सुरुवातीला तेल छान गरम झालं की मी त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी घालून घेत आहे। बघू शकता तुम्ही, मोहरी घातल्यानंतर आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये, माझे व्हिडिओज तुम्ही कुठून बघता मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि नवीन पाहणारे असतील तर नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर इथे आपण जिरं पण घालून घेतलेलं आहे, याची छान अशी आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। त्यानंतर इथे कढीपत्ता घातला आहे। कढीपत्ता छान तडतडला की मग आपण जे वाटण तयार केलं होतं ना मिरची लसूणचं, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि छान अशी याची फोडणी तयार करून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, खूप सुंदर अशी ही कढी बनवून तयार होते। तर नक्की एकदा उन्हाळ्यासाठी नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते। त्यानंतर आपण हे खोबऱ्याचं किस आहे ना, तो पण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि छान कुरकुरीत त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत। त्यानंतर हे मिश्रण जे आपण तयार केलेलं होतं ते आपण फोडणीमध्ये घालून घेतोय। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी याची कढी बनवून घेणार आहे। तर तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता। साधारण मी इथे अजून अर्धा ग्लास इतकं पाणी वाढवून घेतलेलं होतं, कारण नंतर जी उकळी आल्यानंतर ना अशी घट्ट तयार होते ती। आणि हळद मी सगळ्यात शेवटी घातली, कारण फोडणीमध्ये घातली असती तर ती काळपट झाली असती, त्याच्यामुळे मग हळद मी शेवटी घातली। तर तुम्हाला आवडत असेल तरी चालेल, हळद नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल। त्यानंतर आपण वाटण दळताना मीठ घातलेलं होतं, तर त्या बेतानेच तुम्ही मीठ घालू शकता। तर मी इथे हलकंसं मीठ घातलेलं आहे, जास्त मीठ नाही घातलं। आता इथे आपण छान अशी दणदणीत त्याची उकळी काढून घेणार आहोत।
तर बघू शकता खूप सुंदर अशी ही कढी बनून तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. या उन्हाळ्यासाठी ही स्पेशल रेसिपी नक्की करून बघा मैत्रिणींनो. आणि कशी वाटली ही कढी मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता इथे छान अशी उकळी आल्यानंतर खूप सुंदर अशी चविष्ट कढी बनून तयार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल